नमस्कार, नमस्कार, नमस्कार मंडळी. सुश्राव्य लेखणी अंतर्गत हा जो उपक्रम सुरू केला होता, त्याच्या तिसऱ्या रविवारी तुमचं सहर्ष स्वागत. आजचा तिसरा रविवार आणि आजची तिसरी कथा. पण परवा विचार करत बसले होते, की आपण कथा ऐकवतोय, पण खरोखरीच कथा म्हणजे नक्की काय? आणि थोडासा अभ्यास केला तर लक्षात आलं, की कथा हा संस्कृतमधून आलेला शब्द आहे. ज्याच्यामध्ये क म्हणजे रस आणि था म्हणजे तिष्ठती, म्हणजे ज्याच्यामध्ये रस आहे त्या कथा अशा संबोधल्या गेल्या. यानंतर चटकन जर काही आठवलं असेल ती म्हणजे पुराणं आणि पुराण किंवा उपनिषद यांच्यामध्ये आलेल्या कथा. सो त्या कथा ज्या लिहिल्या गेल्या त्या एक प्रकारच्या छंदामध्ये लिहिल्या गेल्यात, म्हणजे पद्यामध्ये लिहिल्या गेल्यात, की ज्याला गेयत आहे. आणि अर्थातच हे जेव्हा आठवलं तेव्हा लक्षात आलं, की पद्यामध्ये कथा रचणं हे आपल्या संस्कृतीला नवं नाही आहे. आणि अशीच एक पद्यकथा आज मी तुमच्यासमोर सादर करते. कारण हे जेव्हा वाचलं, हे जेव्हा बघितलं मी, तेव्हा मला पहिलं जर काही आठवलं असेल तर चंद्रशेखर गोखले सरांची एक पेपरवाला, ज्याला त्यांनी नाव नाही दिले त्याला हे मी नाव देते, या संदर्भामधली एक कथा जी त्यांनी पद्यात लिहिली आहे. अतिशय संवेदनशील आणि अतिशय सुंदर अशी ही कथा आहे. तर आज मी तुम्हाला हे कथा पद्य ऐकवते आणि तुम्ही आज सांगा मला की ते कसं वाटलं. याचं लेखन केलं आहे चंद्रशेखर गोखले सरांनी आणि सगळ्यांना माहिती आहे ते खूप गोड लिहितात आणि काकांना नक्की फॉलो करा. पेपर टाकायला एक मुलगा रोज यायचा घरी. पेपर टाकायला एक मुलगा रोज यायचा घरी. थांबायचा नाही अजिबात, हाक मारली तरी. बघावं तेव्हा त्याला घाई असायची. गठ्ठा घेऊन पळताना ती बालमूर्ती दिसायची. शाळेचा गणवेश त्याच्यावर अगदी खुलून दिसायचा. शाळेचा गणवेश त्याच्यावर अगदी खुलून दिसायचा. कधी नजरानजर झाली तर तो दिलखुलास असायचा. संवाद सुरू व्हायला वेळ लागला जरा. संवाद सुरू व्हायला वेळ लागला जरा. शेवटी प्रत्येक गोष्टीला योग यावा लागतो खरा. एकदा असं झालं, पेपर यायला झाला जरा उशीर. एकदा असं झालं, पेपर यायला झाला जरा उशीर. आणि त्या पोराच्या काळजीनं मी झाले अधीर. खूप वाट पाहून शेवटी फोन लावला मालकाला. खूप वाट पाहून शेवटी फोन लावला मालकाला. तो म्हणाला, काळजी करू नका, पाठवतो दुसऱ्याला. त्याला वाटलं मला रोजचं वर्तमानपत्र हवंय. त्याला वाटलं मला रोजचं वर्तमानपत्र हवंय. पण खरं सांगू का, आवर्जून वाचत बसण्याची नाहीये हो मला सवय. शेवटी मी त्यांना विचारलं, तो रोजचा मुलगा नाही आला. शेवटी मी त्यांना विचारलं, तो रोजचा मुलगा नाही आला. तो म्हणाला, अहो काय सांगू, त्याचा अपघात झाला. बातमी देऊन मालकाने फोन ठेवून दिला आणि अस्वस्थ होऊन मी त्याला परत फोन केला. म्हटलं त्याचं नाव काय आणि तो कुठे राहतो. म्हटलं त्याचं नाव काय आणि तो कुठे राहतो. मालक म्हणाला, थांबा थांबा, कुणाला तरी विचारून पाहतो. पत्ता मिळेपर्यंत माझा निघत नव्हता धीर. त्याला डोळ्यासमोर पाहिला मी झाले होते अधीर. 1-2 फोन केल्यावर त्याचा पत्ता मिळवला. 1-2 फोन केल्यावर त्याचा पत्ता मिळवला आणि मी निघायच्या तयारीत आणि कुणी हॉस्पिटलचा पत्ता कळवला. तशीच धावले, कोण जाणे कुठून आलं पायात इतकं बळ. तशीच धावले, कोण जाणे कुठून आलं पायात इतकं बळ. रणरणता ऊन असून लागली नाही झळ. रुग्णालयात पोहोचले तेव्हा तो पडला होता एकटा. रुग्णालयात पोहोचले तेव्हा तो पडला होता एकटा. अंगात तसाच होता त्याचा टी-शर्ट फाटका. त्याला शुद्ध नव्हती पण जाणीव होती थोडी. मी हात धरल्यावर त्याला थरथर सुटली थोडी. त्याच्या कानाशी जाऊन म्हटलं, बाळ काळजी करू नकोस, मी आहे तुझ्याजवळ. त्याच्या कानाशी जाऊन म्हटलं, बाळ काळजी करू नकोस, मी आहे तुझ्याजवळ. एवढेच शब्द त्याच्या कानी पडले केवळ.
आणि जादू हवी तशी त्यानं उघडले डोळे, आणि जादू हवी तशी त्यानं उघडले डोळे. उघडायच्या आधीच ते भरून वाहिले खुळे. तसं माझ्याही डोळ्यात तेव्हा जमा झालं पाणी. जमा झालं पाणी. आपण याची आई का? विचारत होतं कोणी. कोण विचारतंय न बघताच मी होकार देऊन टाकला. आणि त्यानं आपला चेहरा दोन्ही हातांना झाकला. तो पूर्ण बरा झाल्यावर माझ्या पाया पडायला वाकला आणि भाकर तुकडा त्याच्यावरून मी ओवाळून टाकला. असेच गेले दिवस आणि अशीच गेली वर्ष. आमच्यातला संवाद म्हणजे केवळ ममतेचा स्पर्श. तो बोलत नाही फार, पण त्याला न सांगता कळतं. कोण म्हणतं वळणाचं पाणी शेवटी वळणालाच वळतं. आता त्याच्याशिवाय माझं हलत नाही पान. आणि त्याच्या पायावर तो अगदी उभा आहे छान. आता खरा मला त्याचा आधार लागतो. तो मला आई म्हणत नाही, पण पोटच्या पोरासारखा वागतो. परवा डॉक्टर म्हणाले थांबा, तुमचा मुलगा येतोय न्यायला. मला भरूनच आलं. डॉक्टरांनी पाणी दिलं प्यायला. पेला ओठाशी लावला, पण पाणी पिता येईना. आणि भरल्या डोळ्यातलं पाणी माघारीही जाईना. इतक्यात तो म्हणाला, काय झालं बाई? बुचकळ्यात पडत डॉक्टर म्हणाले, बाई काय म्हणतोस? आहे ना ती तुझी आई? क्षणाचाही विचार न करता त्यानं होकार देऊन टाकला. आणि तेव्हा माझा चेहरा मी माझ्या दोन्ही हातांना झाकला. नक्की मला सांगा की ही कविता तुम्हाला कशी वाटली.